आपल्यासोबत माजी आमदार सदानंद चव्हाण आहेत, ज्यांनी चिपळूणची विधानसभा काही वर्षापूर्वी गाजवली होती. आमदार म्हणून चिपळूणमध्ये यशस्वी देखील काम केलं होतं आणि सर्वसामान्य माणसांचा नेता म्हणून चिपळूणमध्ये त्यांची ओळख आहे. त्याची बातचीत करणार आहे. सर, कशा पद्धतीने निवडणुकीचे वारे पाहताय आणि उमेदवारी कशी मिळते, तुम्हाला कशी चर्चा आहे? मला खात्री आहे की ह्या मतदारसंघामध्ये जे गेले जवळजवळ 20 वर्ष मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि या मतदारांचा सुद्धा कल असाच आहे की गेल्या वेळेचा एक थोडासा त्यावेळेची झालेली सिच्युएशन आणि त्यावेळेस थोडासा अपघाती मला पराभव आला, परंतु पुनश्च एकदा या गेल्या 5 वर्षामध्ये माझी उणीव जनतेमध्ये दिसते आणि लोकांमध्ये बोललं जातं, साहेब तुम्ही यावेळेस कुठे उभे राहा, तुम्ही संधी घ्या, तुम्हाला निश्चितपणे आम्ही यावेळेस साथ देऊ. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादानं आणि पक्षप्रमुख आमचे पक्षनेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि विशेषतः त्यांनी केलेली विकासाची कामं, त्यांचं जे काम करण्याचं सर्वसामान्य जनतेमध्ये उतरून रस्त्यावर उतरून काम करण्याची पद्धत हे लोकांना जनतेला निश्चितपणे भावलेली आहे आणि त्या जोरावर मला या मतदारसंघामधून उमेदवारी मिळावी अशी आमची सर्वांचीच मागणी आहे. माझ्या कार्यकर्त्याची मागणी आहे, जनतेचीही मागणी आहे आणि पक्षाची सुद्धा तशा पद्धतीचं पाठिंबा आहे. त्यामुळे मला ह्या निवडणुकीमध्ये ह्या विधानसभेमध्ये लढण्यासाठी संधी निश्चितपणे मिळेल आणि मी या मतदारसंघाचं पुनश्च एकदा नेतृत्व करेन असं मला ठाम विश्वास आहे. मित्रपक्षांचा कसा सपोर्ट मिळतोय, कसं वातावरण आहे? मिळेल, कारण मित्रपक्षांशी माझे नेहमीच चांगल्या पद्धतीचे वातावरण पूर्वीपासून आजपर्यंत आहेत. कधीही कुठली कटुता नाही. जो कोण माझ्यासमोर येईल ती व्यक्ती म्हणून मी काम करत असतो, तो कुठल्या विशिष्ट पक्षाचं म्हणून मी कधी काम केलं नाही. तो माझ्या कार्यकर्त्यांना कधी माझ्या कानात सांगितलं नाही तो जर काँग्रेसचा आहे, तो अमुक पक्षाचा आहे, तो राष्ट्रवादीचा आहे किंवा तो भाजपचा, असं नाही. मी सर्वसामान्य जनता म्हणून समोर ठेवून काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळेच पक्ष मला निश्चितपणे साथ देतील आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं माझ्या बाबतीतलं वातावरण आहे. चिपळूणमधून इलेक्शन ज्या ज्यावेळेला लढवायतात तेव्हा तुमचं एक पराभव झाला होता. आता चिपळूण तुम्ही बांधला होता आणि अशा वेळी आता गुहागर मतदारसंघातून तुम्हाला लढावं लागतंय, वेगळ्या मतदारसंघातून. असं आहे, मला गुहागरमध्ये विधानसभा लढण्याचा काय मोठा मुद्दा म्हणून काही आग्रह आहे असातला भाग नाही. नीट समजून घ्या, लोकांचा गैरसमज होतो आहे की माझा पूर्णपणे दावा माझा चिपळूण विधानसभा मतदारसंघावर आहे. गेले 20 वर्ष या मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणे सेवा करतोय आणि लोकांशी चांगल्या पद्धतीचं माझं अतूटचं नातं आहे. परंतु अशी मला विचारणा केली गेली, पण समजा उद्या गुहागर विधानसभा मोकळी आहे आणि त्यासाठी इथे समजा आपल्याला काही युतीमध्ये अडचण झालीच किंवा इथं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर तिथे तुम्ही लढाल का, अशा पद्धतीने जेव्हा जर समोर चित्र येतं त्यावेळेस मी काय मी एक महाराष्ट्रातला एक विधानसभेचा आमदार म्हणून मी राहिलेला आहे. त्यामुळे आणि गुहागर किंवा चिपळूण त्याच्यामध्ये चिपळूण आणि गुहागर खेड असा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये सुद्धा माझ्या काही पूर्वीपासून संपर्क आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जर लोकांची मागणी, जनतेची मागणी असेल, पक्षानं म्हटलं तर आपण त्या ठिकाणी सुद्धा निवडणूक लढवण्यास माघार घेऊ असं लढणार. पण माझा पूर्णपणे इंटरेस्ट हा चिपळूणमध्येच आहे. तिथे अगदीच वेळ आली आणि जर आमचे समजा पक्षाचे नेते रामदासबाई आहेत, आमचे CM शिंदे साहेब आहेत, युतीचे म्हणून आमचे नातूसाहेब आहेत, ही सर्व मंडळी, नातूसाहेब सुद्धा त्या ठिकाणी इंटरेस्ट आहे, त्यांचं काम चालू आहे. ते जर ही सगळ्यांनी म्हणून जर पाठिंबा दिला आणि जनता म्हटली तर मला, आणि जर इथे जर मला संधी देताना काही अडचण आली तर, आणि असं मुद्दामून त्या ठिकाणी मला माझा मतदारसंघ सोडून निवडणुकीला जाण्याची अशी काय हे नाही. परंतु त्याचं बातम्या वगैरे येत राहतात, राजकारणानंतर तापत राहतं त्या ठिकाणी. आता एक कारण ही निवडणूक कुठल्या पद्धतीत लढण्याची माझी तयारी आहे. पण शेखर निकम आमदार आणि आपण याच्यामध्ये कायम अटीतटीची लढत झालेली आहे. काय फरक राहायचा? राजकारणामध्ये अटीतटीच्या लढती ह्या होतच असतात. कोण कोणाचा वैरी असतो अशातला भाग नाही. राजकीय जरी हे असलं तरी आता सद्यस्थितीमध्ये शेखर सर जे आमदार आहेत, गेल्या वेळेस ते माझ्यासमोर निवडून आले तरी सुद्धा त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये तरी आमचे कुठे वातावरण, आमचे कुठे नातेसंबंध किंवा आमच्या कुठल्या सिच्युएशननुसार त्याला लढण्याची संधी मिळते तेव्हा ही लढाई करायची असते. पण त्याच्या व्यतिरिक्त आज शेखर निकम यांना उमेदवारी मिळू नये किंवा त्यांचं काय त्यांनी लढूच नये असं माझं म्हणणं नाही. पण माझा सुद्धा या मतदारसंघाची जो राजकारणात आहे त्याला निवडणुकीमध्ये तो कार्यरत आहे, त्याला निवडणुकीला लढायची इच्छा असतेच, ते त्यात माझा भाग आहे. ही लढाई काय लढाई लढण्याची पूर्ण ताकद आहे. या मतदारसंघामधून आमदार म्हणून सुद्धा राहिलेले आहेत सध्या माजी आमदार आहेत सदानंद चव्हाण. कोणत्याही परिस्थितीमध्ये जर गुहागरमधून देखील उमेदवारी लढायची झाली तर तीही तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. साळगावकर, TNR मराठी, चिपळूण, रत्नागिरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.